नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला या गवारी साफ करूया, डाळिंब सोलूया, लसूण सोलूया, हे कापून ठेवूया, मका सोलून ठेवूया. काय आहे आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. मग पाणी या 2चा टायमिंग आहे, तोपर्यंत ही कामं करून ठेवायची. हे भाजी गवारीची, देशी गवारी मिळाली आज मला बाजारात, म्हणून आणली. हे बघा, देशी गवारी अशी असते, चमकणारी नसते, फूस असते तिला. ते आणले. हे सगळं करून ठेवलं ना. आता पाणी जातं 6 वाजता. 7 वाजता स्वयंपाकाला सुरुवात करायला लागते, म्हणून हे साफ करायला घेतली. साफ करून ठेवलं, लसूण वगैरे सोलून ना. संध्याकाळी 8 वाजता स्वयंपाकाला लागलं ना, 9 वाजेपर्यंत तयार होतो स्वयंपाक. 6 वाजेपर्यंत पाणी वगैरे भरून लाईव्ह जायला लागतं. 6:15ला लाईव्हला जाते ना, मग 6:15 पर्यंत रिकामे होते. रिकामे असते 6:15ला. हे आत्ता करून ठेवलं, म्हणून लाईव्हचा टायमिंग आहे 6:15चा. 6:15 ते 7 वाजेपर्यंत. म्हणून आता हे व्हिडिओ बनवते, हे सगळे तयारी करून ठेवते. लसूण सोलून परत पेस्ट बनवून ठेवायची 4-5 दिवसाची. आता कपडे धुवून झाले. पाणी काल भरलं होतं बाहेरनं पोरांनी. आम्हाला पाणी पुरतच नाही नळाला इथं. ते नंबर लावले तर अर्ध्या तासात किती भरायचे. 500 लिटरची टाकी पण नाही भरत, अर्धीच टाकी भरते. मग त्याच्यामुळं आज कपडे भांडी करून घेतली. कपडे धुतल्याला पाणी आहे ना, मशीनमधनं काढलं, भरून ठेवले त्या बादल्या टॉयलेटमध्ये वतायला. एवढं आम्ही पाणी वापरतो कमी, तरी सुद्धा मिळेना पाणी. भाज्या धुतल्याला पाणी हात धुवाय ठेवतो. हात धुतो त्याने भाज्या धुतलेल्या पाण्यात. काय करायचं, 2 वेळा भाजी धुतो, दोन्ही पाणी तसंच ठेवायचं साठवून. परत बेसिनमध्ये वतायला, बेसिन धुवायला कामाला येते. लयच पाण्याचे वांदे झालेत आमच्याकडे. सारखेच प्रॉब्लेम असतात. पायपा फुटल्या, काय झालं, हे झालं, ते झालं. आता उन्हाळा दिवस असल्यामुळं तर जास्तच प्रॉब्लेम आहे. आणि आम्हाला दुपारी ना 2 वाजता पाणी यायचं, रात्री 10 वाजता जायचं. ते पण कमी केलं. 2 ते 4च 6च ठेवला टायमिंग. आता तेवढ्यात 10 मेंबर लोक कसे पाणी भरणार. फोर्स पण कमी केला पाण्याचा. असं तर एवढ्या वेळात या भाज्या साफ करायच्या. कपडे सुकत टाकले धुवून. 1 वाजला. बाजारात जाऊन आले, भाज्या घेऊन आले. मी गवारी हे साफ करून ठेवायची नीटपैकी. रात्री झोप लागली ना, 12-12:30 वाजता झोपलं ना, तर सकाळी उठू शकतोय 7 वाजता, 7-7:30ला. आणि आमचा पोरगा हे बघा आता झोपलाय. 1 वाजलाय तरी झोपलाय. रात्री येतो 3 वाजता 4 वाजता शूटिंगवर. दिवसभर झोपायचं आणि रात्रभर काम करायची. 2 जाते ती लवकर, 9 वाजता जाते ती 2 पोरी कामाला. त्यांच्यासाठी डबा करायला उठायच लागतंय ना मला. आणि हाय असा हा आता रात्री जाईल 4-5 वाजता.
तकलीफ कुणाला होते बघा मग, ते कामं करणाराला का घरातल्या लोकांना. मिस्टर जात्याला आरामशीर, रात्री 10ला सकाळी 10ला जाते, रात्री 10ला येते. कुठलं रॉकेट? हां, बाहेर टाकलं त्या कुत्र बित्र शिकेले सगळा. कसा करतो बाजूवाला. कुत्रे वगैरे हागले मुतले का नाही, पाणी टाकायच्या ऐवजी रॉकेल टाकते. आमच्या घरात वास. काय बोलायचं, मुंबईत चाळीत राहायचं म्हणजे असं असतं. लयच तकलीफ देते ती आजूबाजूवाली. आजूबाजूवाली नाहीच, सगळेच. त्यानंच टाकलंय. त्याला झाडू माराय होत नाही, कंटाळा येतो झाडू मारायचा. रॉकेल आणायचा, फासायचं. बरं रॉकेल तरी त्याला मिळतंय आता. कुठनं पैदा करतो काय माहिती रॉकेल, आम्हाला मिळत नाही. लादी वतायला. चार 5 दिवस झालं कणीस आणलेलं आहे. वेळच मिळाला पाण्यामुळं सोडायला. सोडलं नव्हतं, असंच ठेवलं होतं म्हणून चांगलं राहिलंय बघा फ्रीजमध्ये. 5-6 दिवस असं ठेवलं ना पाल्याचं, कसं छान राहतं, वेगळं ताज्यासारखं राहतं. सोलून ठेवलं असतं तर सगळं सुकून गेलं असतं. आज संध्याकाळी खायचंय का तुला भाजून का शिजवून? सोलून भाजून दिलं की मस्त खाते ती. सोला म्हटलं की नाही होत यांच्याच्यानं सोलायला. घरात बसून नुसत्या गप्पा मारते पण सोलत नाही अशी. त्या दिवशी मका नाही. असं थोडं थोडं सोललं की छान. आम्ही लहान लहान होतो तेव्हा त्याला भाजून चटणी मीठ टाकून खायचो. थोडंसं तेल टाकायचं, भाजायचं, चटणी मीठ टाकून खायचं. त्याला पहिले आम्ही लोक फजिती म्हणायचो. फजिती, मकाची फजिती. असं कमेंट करत जा ना. तुम्ही लोक कमेंटच करत नाही. मी बोलते रोजचं टाकेल स्वयंपाक वगैरे केलेला, काय काय केलेलं बनवलेलं, पण तुम्ही लोक काय करताय, कमेंटच करत नाही व्हिडिओवरती. हे कितीला मिळालं, ते कितीला मिळालं विचारावं, कमेंट करावी. गवारी कशी पाव आहे तुमच्याकडे, तुमच्याकडे किती कशी पाव आहे, हां ते मी सांगेल की नाही. मका कशी आणली, कणीस कितीला आणलं मकाचं, हे विचारावं कमेंटमध्ये. पण तुम्ही लोक कोणी विचारतच नाही काहीच. तुम्ही नुसतं बघता व्हिडिओ आणि तुम्ही तुमच्या तालातच राहता सर्वच. भाव कळतो ना मकाचा याचा, की कसा बाबा मकाची कितीला मिळते, गावी कितीला मिळतं, आमच्याकडे कितीला मिळतं, हे कळतं की नाही. का म्हणून असं करतं. बघू आता किती लोक कमेंट करताय तुम्ही या व्हिडिओवरती. चला बाय.